ताई आपलं नाव काय सांगा आणि तुमची समस्या काय आहे ग्रामपंचायत बद्दल ते कळू द्या आम्हाला. माझं नाव सुशीला बळीराम तारू आहे आणि आम्हाला घरकुल देतो म्हणून 3-4 वर्ष झालं पैसे घेतले. कोणी घेतलेत पैसे? संजू वाघमारे. बरं, संजय वाघमारेनं तुम्हाला घरकुल देतो म्हणून पैसे घेतले. हा. ते काय आहे तिथं ग्रामपंचायतला कोण आहेत ते? रोजगार शेवा. मग आता दुसरं तळ देतो म्हणून 10,000 रुपये घेतले. व्याज भरून भरून आम्ही किती खोरी हो. ग्रामसेवकाने घेतले की नाही वाघमारे. कुणाचं नाव सांगून घेतले त्यांनी पैसे? मला पुढच्या लोकांना द्यायचं आपण. बरं. असं केल्यानं आम्ही कसं राहा, रोजगारचे आम्हाला पैसे नाही. आमचे कार्ड नेले, जॉब कार्ड नेले. हा आहे आम्हाला. आणि बायाला लोकांच्या माणसाला पैसे देऊन उचलायला होता त्यांनी. आमच्याला काहीच नाही. मग आता हे सरकारची योजना का नाही आम्हाला तुमचं घर झालंय का नाही आता? आमचं घर चला बघा तुम्ही, आमच्या पदरून पैसे गट उचलू घर केले, आणखीन झालं नाही आमचं घर. राहिलेले हप्ते देण्यासाठी काय म्हणतात ग्रामसेवक? राहायला आम्हाला हप्ताच आला नाही एकच. आता येणार आहे म्हणाले तर 5,000 रुपये नारायणने घेतले, 5 लोकांचे घेतले. आणखीन वाईटपणा गावामधला होईल की यायनं पैसे आम्हाला दिले ना असे म्हणून. नारायण कोण? सरपंच. पूर्ण नाव त्या नारायण? सरपंच असेल की आला असेल तर आलता. तर त्याने 5,000 रुपये घेतले बघा. 2-3 महिने आम्ही लोकांच्या याद्यानं पैसे काढून दिले. सरपंचाचा मुलगा आहे का नारायण? हा, सरपंच बाईचा सरपंच आहे ना. मग आता घर तिथं आम्हाला घर काय पोट भरा का घर बांधायला होते काय? चला तिथं घर बघा किती आलाय घर. लोकांचे पैसे 4 लाख रुपये काढले. मग येईल घर आज उद्या येईल. बरोबर आहे. तुम्ही ग्रामपंचायतच्या पुढे आज कशासाठी आलात? काय विषय आहे महाराष्ट्राला कळू द्या तुमचं. माझं नाव दिगंबर अंदाज जोगदोळे, डोलाराचे रहिवासी असून या गावामध्ये आज मी 40 वर्ष झालं राहतो. पण आम्हाला घरकुल नाही. आणि घरकुलासाठी गावातील जे नरेगाचा सेवक आहे, नाव सांगा त्याचं नाव संजय गणपती वाघमारे. ग्रामपंचायत ग्रामपंचायत तो रोजगार हमीचा सेवक आहे. त्याला आम्ही रुपये 25,000 दिलेत. देऊन 5 वर्ष झाले. त्यानं कुणाचं नाव सांगून पैसे? त्यानं ग्रामसेवकाला, समोरच्या साहेबाला, कोणता अधिकारी लोह्याचा आहे म्हणून मोठा, त्याला पैसे द्यायसाठी त्यानं पैसे घेतलेत माझ्याकडनं. आणि घरकुल मंजूर झाले म्हणून आम्ही घराचं बांधकाम चालू केलंय. बिल पडते म्हणले काल 5,000 नेलेत. आणि आता काय म्हणतो पैसे मागा गेलं तर मारा करा अंगावर येते. काल मारामारी झाली इथं. कोण? संजय गणपती वाघमारे, रोजगार सेवक. मारायला अंगावर येते. कशाचे पैसे काय आहे म्हणून धमकी देतो. आज काल एक सभा झाली होती, विचारलेलं नाही म्हणतो. आता त्याच्यासाठी मला ते तहसीलदारावर एक अर्ज दिलोय. ते आहे तुमच्याकडे, ते साहेबांनी थोडं बघून आमचं हे करावं. संजय बालाजी बेटकर. बरं, आपण या गावचे रहिवासी आहात बरोबर? शेतकरी आहात बरोबर? शेतकरी. नेमका काय प्रश्न आहे तुमचा ग्रामसेवकाबद्दल आणि सरपंचाबद्दल इथले? मी सांगतो, आमच्या गावचा कारभार. सरपंच ही फक्त नावाला महिला असल्यामुळे सरपंच आहे. बाईचं नाव काय? महिला विमलबाई श्यामगिरी गिरी. त्यांचे पुरे कारभार त्यांचा मुलगा नारायण श्यामगिरी गिरी. आणि ते हे सुद्धा आहे, सेवक सुद्धा ग्रामपंचायतचा. ते असल्यामुळे दोन्ही सुद्धा तो मुलगाच बघतो. आणि मी सांगतो, म्हणजे स्वतः मी या गावचा रहिवासी आहे. माझी जमीन आहे. आज 15-15 हजार रुपये घेऊन प्रत्येकाच्या हिरी मंजूर, ज्याला हिर खणणार नाही त्याच्या सुद्धा हिरी मंजूर केल्या. आणि मला विहीर खंडायची होती. मला शेतीला मला पाणी पाहिजे होतं. मला हिर खंडायची होती. मला त्या हरामखोरानं मला हिर ठराव दिला नाही. श्यामगिरी, नारायण श्यामगिरी गिरी, जे सरपंचाचा मुलगा, जे पूर्ण काम गावचा कारभार, गावचाच नव्हे तर अजून बरेच कारभार तो स्वतः बघतो. मी सरपंच आहे स्वतः म्हणून. आणि मला त्या हरामखोरानं सगळ्यांना मिळून मला जाणून बुजून मला ठराव दिला नाही. ऐन टाइमला मी स्वतः माझ्या इचारा गावात द्यायला मी स्वतः माझ्या पैशानं 7 लाख रुपये आज शासन मागल त्याला ही द्यायला तयार आहे. मागल त्याला शासन द्यायला ही तयार आहे. या हरामखोरानं मला ही दिली नाही. मी लोकांची शांत व्हा. तुमचे अश्रू, तुमच्या डोळ्यात येणारे हे दुःख अश्रू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या देशाचा कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री निश्चित बघल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच ही बातमी आम्ही तिथपर्यंत नेऊ. तुम्ही शांत व्हा आणि शांत सांगा की इथला आणखीन काय भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार सगळ्याच आहे. रोजगार हमी मधला भ्रष्टाचार आहे. हे व्हिडिओ जवळपास 20,000 झाडं असेल, जाग्यावर वाळून गेले, त्याला कोणी पाणी टाकलं नाही आणि त्याचे पुरे बिल निघाले. तर मी हे असले प्रश्न उपस्थित केलो. गावात पाणी आले, हे पाईपलाईन आणली 20 लाख रुपयाची, 22 लाख रुपयाची पाईपलाईन आणली. 2 विहिरी आहेत. एका तरी नळाला 1 घंटा पाणी आले का विचारा तुम्ही.
एक पाणी आलं नाही. 2 लाख रुपयाची पाईपलाईन वरून मोठ्या मंदिरापासून खाली आणली, त्याला सुद्धा एक मिनिट पाणी आलं नाही. कुठंच काही पाणी आलं नाही. असले मी प्रश्न एखादी वेळेस इथं उपस्थित केला आणि हे इथं हे बघा हे केलेलं आहे, पाणी फिल्टरच बसले. मी बा असं हे म्हणतल्यामुळे मला त्यानं ठराव दिला नाही. 15,000 रुपये प्रत्येकाकडून घेतले. कोणी इथं कसं आहे म्हणू शकणार कोणी. हा, मात्र त्याचे मला स्वतःला पाणी त्यांनी दिलं. नेमका काय प्रश्न आहे तुमचा ग्रामसेवकाबद्दल आणि सरपंचाबद्दल इथले? मी सांगतो, आमच्या गावचा कारभार, सरपंच ही फक्त नावाला महिला असल्यामुळे सरपंच आहे. बाईचं नाव काय? महिला विमलबाई श्यामगिरी सिंग गिरी. त्यांचे पुरे कारभार त्यांचा मुलगा नारायण श्यामगिरी गिरी आणि ते हे सुद्धा आहे, सेवक सुद्धा ग्रामपंचायतचा. ते असल्यामुळे दोन्ही सुद्धा तो मुलगाच बघतो. आणि मी सांगतो, म्हणजे स्वतः मी या गावचा रहिवासी आहे, माझी जमीन आहे. आज 15,000 रुपये घेऊन प्रत्येकाच्या हिरी मंजूर, ज्याला हिर खणणार नाही त्याच्या सुद्धा हिरी मंजूर केल्या. आणि मला विहीर खंडायची होती, मला शेतीला मला पाणी पाहिजे होतं, मला हिर खंडायची होती. मला त्या हरामखोरानं मला हिर ठराव दिला नाही. श्यामगिरी नारायण श्यामगिरी गिरी जे सरपंचाचा मुलगा, जे पूर्ण काम गावचा कारभार, गावचाच नव्हे तर अजून बरेच कारभार तो स्वतः बघतो. मी सरपंच आहे स्वतः म्हणून. आणि मला त्या हरामखोरानं सगळ्यांना मिळून मला जाणून बुजून मला ठराव दिला नाही. ऐन टाइमला मी स्वतः माझ्या इचारा गावात द्यायला मी स्वतः माझ्या पैशानं 7 लाख रुपये आज शासन मागेल त्याला ही द्यायला तयार आहे. मागेल त्याला शासन द्यायला ही तयार आहे. या हरामखोरानं मला ही दिली नाही. मी लोकांची शांत व्हा. तुमचे अश्रू, तुमच्या डोळ्यात येणारे हे दुःख अश्रू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री, या देशाचा कृषी मंत्री, राज्याचा कृषी मंत्री निश्चित बघल्याशिवाय राहणार नाही. निश्चितच ही बातमी आम्ही तिथपर्यंत नेऊ. तुम्ही शांत व्हा आणि शांत सांगा की इथला आणखीन काय भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचार सगळ्यात आहे. रोजगार हमी मधला भ्रष्टाचार आहे. हे पहा व्हिडिओ, जवळपास 20,000 झाडं असेल, जाग्यावर वाळून गेले, त्याला कोणी पाणी टाकलं नाही आणि त्याचे पुरे बिल निघाले. तर मी हे असले प्रश्न उपस्थित केलो. गावात पाणी आले, हे पाईपलाईन आणली, 20 लाख रुपयाची 22 लाख रुपयाची पाईपलाईन आणली. 2 विहिरी आहेत. एका तरी नळाला 1 घंटा पाणी आले का विचारा तुम्ही. एक पाणी आलं नाही. 2 लाख रुपयाची पाईपलाईन वरून मोठ्या मंदिरापासून खाली आणली, त्याला सुद्धा एक मिनिट पाणी आलं नाही. कुठंच काही पाणी आलं नाही. असले मी प्रश्न एखादी वेळेस इथं उपस्थित केला आणि हे इथं हे बघा हे केलेलं आहे, पाणी फिल्टरच बसले. मी बा असं हे म्हणतल्यामुळे मला त्यानं ठराव दिला नाही. 15,000 रुपये प्रत्येकाकडून घेतले. कोणी इथं कसं आहे म्हणू शकणार कोणी. हा, मात्र त्याचे मला स्वतःला पाणी त्यांनी दिलं. मी डोलार गावचा रहिवासी असल्यामुळे काल मी माहितीचा अधिकार टाकलो होतो लोहा पंचायत समितीमध्ये. तर ते माहितीच्या अनुसार इथं सर देशपांडे सर आले ते, तर त्यांची काही चौकशी झाली नाही सर. ती चौकशी झाल्या ग्राम इथं सगळे व्यवस्थित असल्यामुळे सर त्यानं काय मारायची धमकी वगैरे गाव त्यानं ते फेटाळून लावली सर. सभा आपल्या लोकशाही मार्गाने जे आपण बोलत होतो ते सगळ्या गावांचे मुद्दे मांडत होतो सर इथे येऊन. पण त्यानं ते मुद्दे न मांडू देता त्यानं इथं काय केलं सर, येऊन सगळ्या गावात सरपंच ग्रामसेवक हे त्यांची आधीच बोलणी झाली सर. या गावात आपण आले की आपण हे फेटाळून लावून देऊ सभा. तर हे आमच्या सगळ्यांच्या घरच्या सगळ्या आपल्या लोकांच्या जीवाला धोका असल्यामुळे सर हे तात्काळ त्यांची जीवाला धोका. साहेब तुम्ही जबाबदारीने वाक्य करताय. महाराष्ट्र तुमचं बघताय सगळे. सत्य नेमकं म्हणजे जीवाला धोका म्हणजे नेमकं काय आणि कुणाकडून कशासाठी जीवाला धोका सर? हे नारायण श्यामगिरी हे त्यांचा मुलगा असल्यामुळे ते आणि ग्रामसेवक. मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहो. ग्रामसेवकाचं नाव मधुकर मोरे. मी राष्ट्रीय लेवलचा माणूस आहो. शिव मॅडम, कलेक्टर हे माझे सगळे माझ्या अंडरमध्ये राहतात. हे त्यांचं वक्तव्य आहे सर लॅपटॉप मध्ये बोलणं. मी म्हणलो सर बघून घ्या म्हणलो गावामध्ये सर सगळे मीडिया आलेत. आपली सगळी लोकसंख्या आपल्या गावात आहे सर. आणि कोणत्याच लोकांना कोणतेच हे भेटलं नाही सर लाभ. घरकुलाचा लाभ नाही. ज्याचं घरकुल नाही त्याला 85,000 बिल पडलेले आहेत. आणि झाडं जे काल जे सभा झाली सर 4 दिवस जे आपल्याला ते 85,000चा काय विषय ते कळू द्या. ते 85,000 त्याच्या नमुना नंबर 8 नाही, घर नाही. त्या लोकांना त्यानं घर उचलून दिले, त्याच्यावर बिल उचलले सर गावामध्ये. त्या उद्देशानं सर त्याची काही तात्काळ चौकशी झाली नाही. आणि डुप्लिकेट सही करून कुणाची डुप्लिकेट? ते आपल्या ग्रामसेवकाची ऑर्डर कोणी केली? शेवकांनी सर. शेवकांनी करून. आणि जे झाड जे सर काल जे इथला रोजगार सेवक आहे त्यांना काय म्हणले सर, लोकांकडून जॉब कार्डासाठी 500 रुपये घेतले
आणि आपलं जॉब एका नाही सर. आणि ते झाडासाठी त्याने काय केलं सर, काल चौकशीसाठी येणार आहेत म्हणून साहेब लोक बोलणे झाले. 4 दिवसाच्या नंतर त्याने झाडं वगैरे आणले सर आणि झाडं लावण्याचा प्रयत्न चालू आहे सर. हे आमच्याकडे सगळं प्रूफ आहे सर. दादा नाव सांगा आणि तुमच्या या डोलारा ग्रामपंचायत समस्या काय आहेत? ग्रामसेवक असतील, सरपंच असेल, ग्रामपंचायतचा सेवक असेल, याबद्दल, या भ्रष्टाचाराबद्दल तुम्ही ग्रामपंचायतचा काय सांगता? मी संतोष सांगत शिंदे, गावातला रहिवासी, डोलारा गावचा रहिवासी. या गावामध्ये अशी सुविधा कोणतीच भेटत नाही सर. कधी ग्रामसभा भरवली जात नाही, कोणता सरपंच बोलून ग्रामसभा भरवत नाही. सरपंचाच्या उपस्थितीमध्ये उपसरपंच सुद्धा म्हणजे कोणीच सेवा काम करत नाही तिथं व्यवस्थित. आणि 2005 पासून ही मनरेगा योजना चालू झाली. तर 2005 पासून इथं गावातले सर्व रहिवासी आहेत सर. सर्वांना विचारा, एकाच्यातही कुटुंबाला लाभ आहे का मनरेगा योजनेचा? आणि केंद्र सरकारने या महाराष्ट्र सरकारचीच योजना उचललेली आहे, तरी पण महाराष्ट्रातल्या काही खेडेगावामध्ये असं का होते? मनरेगा योजनेचा 357 रुपये भत्ता भेटते, हप्ता भेटते, रोज भेटते, तर एकाला योजना भेटत नाही, ती उपलब्ध नाही इथं गावामध्ये. तुम्ही याबद्दल काय ग्रामसेवकासोबत चर्चा, रोजगार सर, मी एक शिकणारा विद्यार्थी आहे, त्यामुळे मी गावात जास्त करून राहतच नाही. पण चौकशी केल्याच्या अंती तेच मिळणार आहे की गावात एकालाही रोजगार हमीचा याचा फायदा भेटत नाही. तुमच्या गावचे तर मस्टर भरल्या जातात, तुमच्या गावचे पैसे उचलले जातात, मग ते कोणाचे मस्टर असतात? ते सर आता गावातले सेवकच करतात सर्व काम. भ्रष्टाचार चालू आहे सगळे. कोणती योजना हे म्हणायचंय का, जे लाभार्थी खरे रोजगाराला अवेलेबल आहेत किंवा त्यांना आवश्यक आहे रोजगार, अशा लोकांचा मस्टर न भरता ते इतर लोकांचं किंवा शेतकऱ्यांचं किंवा ज्याच्या नावावर जमिनी जास्त आहेत, जे सर्व्हिसवाले आहेत, असे काही आहेत का त्याच्यामध्ये? जे सेवक आहेत तेच स्वतःच्या घरचे फॉर्म भरतात, स्वतःच्या एकाच कुटुंबातले फॉर्म भरतात. त्याच्या घरी 10 लोक राहो, 20 लोक राहो, त्याच्याच घरचे फॉर्म भरतात आणि त्यांनाच लाभ मिळतो त्या योजनेचा. याला मान्यता ग्रामपंचायत देते? ग्रामसेवक, सरपंच हे एकत्र मिळाल्याच्या नंतर काय त्यांची वाटावाटप काय, कोणा माहिती 50-50 काय आहे की. आणि जे योजना यायला आता घरकुल मिळणार आहे, काही जणाला घरकुल द्यायचं असेल तर यांच्याकडून पैसे वसुली करणं, कुठे पैसे वसुली करायचं, कोण्या योजनेमध्ये आहे त्यांना सांगायला हवं. आता याने सुशिक्षण नाही, याला शिकलेलं माहित नाही, याला काय माहित नाही, याला कोण देईल उचलून? संजू वाघमारेला दिले 3000. नाव सांगा आपलं पहिलं. विलबाई विरामन जगद. संजू वाघमारेला 3000 रुपये दिले, 2-4 वर्ष झाले. सरपंचाला दिले 5000 रुपये. घरकुल हा नाही. सरपंचाचं नाव सरपंचाला दिले की सरपंचाच्या लेकराला दिले? लेकराला दिले. नाव काय? नारायण. नारायण. 5000 दिले आणि संजूला 3000 रुपये दिले 5 वर्षाखाली. घरकुल येते म्हणून आम्ही याजाला पैसे काढून दिले. आलं नाही का? आलं नाही घर. आम्ही पाण्यामध्ये हा पत्र फुटून पडला नाही तुमचा? पहिला हप्ता तरी पडला का? पडला नाही की घरच आलं नाही. घरकुल यादीमध्ये नाव आलंय तुमचं? नाव आलंय नाव आलं. नाव आलंय. नाव आलं, तुमचा पहिला हप्ता पडला नाही का? आणि कोणताच हप्ता नाही की घर आलं म्हणून कोणी घरला आलं नाही. बर, ओके. गीताबाई शंकर गीताबाई, तुम्ही इथं कशासाठी आल्या? मी इथंच रहिवासी आवतनावर बसला. बरं, तुम्हाला काय नाही, काय पाहिजे? सरपंचाकडून घर पाहिजे मला. काय पाहिजे? तुमच्या घरात कोण कोण आहेत? दुसरे कोणी नाही, मी एकलीच. बरं, बघा गावाला पुसा ढवात हाव की नाही. घर नाही घर तुम्हाला? बघा तुम्ही. नाही जाते बघा, मी सांगेन. तुम्हाला दिलं नाही का? हा दिलं नाही. देतोच म्हणतात फुटाण येतात. मी काही पैसा दिलो नाही कोणाला. बाडवून करतो म्हणतात, ढवातच बसला. रहिवासी इकडे